रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। लीलामृती लागो प्रीती असं ज्या वेळेला म्हणायला लागतं तेव्हा हे नक्की आहे की ती सहज लागत नाही. लागो अभ्यास करायला बैस असं सांगावं लागतं. जा बाबा आता खेळायला असं नाही सांगावं लागत. कधी जाणार आता खेळायला तू असं मागे नाही लागावं लागत. त्या अर्थी यात काहीतरी थोडा फरक आहे. लागो सरस्वती लागत नाही आणि सहजपणे तर अजिबात लागत नाही. गेल्या वेळेला जसं म्हटलं तसं उपजत असतं तर बरं झालं असतं, पण उपजत वगैरे काही नाही. कष्ट करूनसुद्धा साध्य होत नाही. त्यात पुन्हा आमची प्रपंचाची जी छाप आहे, ठेवण आहे, ती मध्ये आड येते. प्रपंचाची कामं अशी आड येतात की तो संपत नसल्यामुळे ती संपत नाहीत, ती संपत नसल्यामुळे भगवंताला वेळ राहत नाही. ह्या सगळ्यात लागोप्रीती म्हणायचं काम आहे की त्याचं प्रेम लागू दे हे म्हणावंच लागतं. तर त्यांनीसुद्धा गणित संतांनी हे मागितलं की अरे प्रेम लागू दे. बरं, बाकीच्या कसल्या प्रपंचाच्या माणसाला प्रेम लागो, इतर गोष्टीचं, मुलाचं प्रेम लागू दे, मुलीचं प्रेम लागू दे, ह्याचं प्रेम लागू दे, कार्यक्रमाचं प्रेम लागू दे, सगळ्या जनावरांचं काय असेल ते प्रेम लागू दे, असं काय सांगायला लागत नाही. आता सणवार करायला कोणी तयार होत नाही वगैरे, पुढची पिढी हे ठीक आहे. ते काय आता कुलधर्म कुलाचार वगैरे ते जेवण ते काय उत्तमच आहेत सगळे, पण आता हे काळानुरूप काहीतरी करीत राहावं, त्याच्यातलं बदल वगैरे हे ठीक आहे. पण मुळात हे जरी त्यांनी केलं नाही तरी सणवारात जे करणार त्यातला देव सोडला तर उरलेलं सगळं ते करतातच. सणवारात आम्ही फकवानं करणार, आम्ही फिरणार, आम्ही काय दर्शनाला जाणार, काय जे आपण म्हणतो तसं ते देवी विवी करणार, तसं त्याऐवजी आणखीन फिरणार त्याच्यासाठी. तर ते सगळं करायचं आहे आपल्याला, काही करा म्हणून सांगावं लागत नाही. त्याच्यातला मूर्ती बघायला सांगायला लागत नाही, मूर्तीतला देव बघायला सांगायला लागतो. त्यात बाजूला गेलं तरीसुद्धा पुन्हा स्थूलाचा सूक्ष्माचा प्रश्न आहे. इथे लीलामृतीमध्ये जी लीला आहे ते अमृत कोणाला आहे? मुळामध्ये आधी कर्म आहेत. ते लीला म्हणजे समोर दिसणारं आपल्याला कर्म आहे, पण ज्याचा अर्थ कळत नाही ते लीला. जे अतर्क्य आहे ते लीला. जे घडतं त्याचा कार्यकारण भाव उलगडत नाही आणि ते आपल्याला आपल्या कल्याणाचं कसं असतं हे नंतर कळतं, ती लीला. आता आपल्याला समोर जो कळतं आहे ते काय कळतं आहे ते आपल्याला माहितीच आहे, त्याप्रमाणे सगळं बरोबर चूक आपण ठरवणार. लीलेमध्ये तसं असत नाही. लीलेमध्ये जे चालू आहे त्याचा अर्थ कळत नाही. आपल्या अलीकडच्या भाषेत म्हणजे प्रायमाफेसी बरं ठीक आहे, म्हणजे सकृत दर्शनी ठीक आहे, तर पण तरीसुद्धा ते इतकं महत्त्वाचं बरोबर हवं असं वाटत नाही. म्हणजे लीला त्या अर्थाने कळत नाही म्हणून हवीशी वाटत नाही. लागोप्रीती म्हणायचं कारण काय, तर ती लीला कळत नाही. आपल्याला कर्मांचा परिचय असतो, लीलेचा परिचय नसतो. तिलाही घडते, कर्म आपण करतो, तर त्यामुळे लीला घडतात. तर ते जे घडतात त्याचा घडवणारा दिसत नाही आणि काय घडलं त्याचा नेमका परिणाम काय आणि ते कल्याणाचं कसं आहे, लीला फक्त कल्याणासाठी घडते. कर्म प्रारब्धाने घडेल नाही तर आपल्या हौसेनं घडेल. दोन्ही बाजूला आपल्याला जगात कर्म चाललेले दिसतील. हौसेनंही चालले ते ठीकच आहे, त्याचं कर्म स्वातंत्र्य आहे, त्यानुसार तो हौसेनं करू शकतो. स्वयंपाक हौसेनं करतो, कपडे हौसेनं घालतो, फिरतो हौसेने, सगळं हौसेनं करतो. ते त्याच्या स्वातंत्र्याचा त्यांनी केलेला उपयोग. मी त्याला दुरुपयोग वगैरे योग्य उपयोग वगैरे काही नाव ठेवत नाही. पण एरवीची कर्म आहेत पुन्हा ती प्रारब्धाची ती टळतच नाही माणसाला, ते जावंच लागतं. कोणतरी जवळचं गेलं काय झालं की लगेच फोन आला की माणसाला पळावं लागतं, आमच्याला ॲडमिट केलं, पळावं लागतं. आता जगात इतकी हॉस्पिटल आहे, इतके लोक त्यात रोज दिवसाच्या क्षणाला ॲडमिट होत असतात, पण काय आपण काय सगळीकडे पळत नाही. म्हणजे कुठं पळतो, जिथं प्रारब्धाचा संबंध आला आहे तिथं पळतो. हे असं समजायचं कारण नाही की आपण सगळीकडे वगैरे पळतो, सगळीकडे नाही पळत. आपला रणनबंध असला तर पळतो, रणनबंध आपल्या प्रारब्धाने आला तो पुरा करायला पळतो. बाकीची लाखो माणसं या क्षणीसुद्धा जिकडे तिकडे पळत आहेत, काय होते माहीत नाही. एक क्षण क्रॉस सेक्शन म्हणतात तसं एक क्रॉस सेक्शन घेतला तर या क्षणी काय काय झालं असेल आपल्या डोक्यात मावणार नाही. त्यामुळे कर्माचा पत्ता लागत नाही. जी आपण करतो म्हणतो, ज्याचा आपल्याला इतक्या जन्मापासून परिचय आहे त्याचासुद्धा आपल्याला परिचय आहे का म्हटलं तर विचार करायचे. ते सगळं वाचायला लागेल, कर्माचा सिद्धांत वगैरे वगैरे सगळं ते सगळं वाचलं तर कळतं की अरे हे ऋणांमधचा भाग झाला. आता नातेवाईकसुद्धा तो लगेच पळेलच असं नाही. साधारण नात्याचं जवळिकीचं प्रमाण बघून आणि आपल्याला वाईटपणा त्यात येणार नाही ना, किंवा
असं काही होणार नाही हे बघून पळतो. मग तो त्याप्रमाणे म्हणून ते त्यातसुद्धा एक कोणीतरी इस्पितळात गेला, कोणाच्या घरी काय असलं तरीसुद्धा किती जायचं, किती राहायचं, किती भाग घ्यायचा, सगळं म्हणजे काय यार वस्तू भेट आणू नयेत म्हटलं असलं तरीसुद्धा शेवटी काय ते वेगळ्या मार्गाने जे काय करायचं ते सुद्धा किती करायचं, काय करायचं वगैरे त्याचं संबंधावर ठरतं. हे वाट्याला आले असले तर तसे पर्याय करावे लागतात. बरं वाट्याला आले नसले तर आपण कर्म करून बसलो त्या हौसेपोटी त्यापोटी करावं लागतं. म्हणजे शेवटी हे आपल्या आणि कर्माला करता आपण दिसतोच आहे, त्यामुळं म्हणजे सकृत दर्शनी तरी करते दिसतो. तर ते जे काही दिसतो आहोत त्याला करता आहे, त्याला काहीतरी हेतू आहे. म्हणजे न मंदोपी प्रवर्तते तसं आहे ते. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. बाहेर जायचं झालं तर निदान भाजी आणायचे ठरले असते, वाटेत आणि 4 कामं करून येतो हे तीव्र बुद्धीचं लक्षण, मंद बुद्धीचं नाही. तर त्यामुळे आणखीनच तीव्र बुद्धी. त्यामुळं आलोच आहे तर त्या खेपेत आणखीन काय 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 करून जाऊ हे जे आहे तर ते सगळं जे आहे ते त्या कर्माच्या हौसेचा पुढचा परिणाम आहे. पण मंद मनुष्य बुद्धीचा मनुष्यसुद्धा न प्रवर्तते म्हणजे प्रयोजन मनुष्य काहीतरी उद्दिष्ट हेतू असल्याशिवाय तो कर्म करीत नाही. आता ही जी हेतू आपल्या कर्माचा हेतू आपल्याला माहितीच आहे. परिस्थितीतले आपले काय आलेले संबंध किंवा आपल्याला असलेली हौस पुरी करणं किंवा आपल्याला जे हवं वाटतं ते करणं किंवा नको वाटतं ते टाळणं, या दोन्हीमध्ये त्या कर्मामध्ये आपल्याकडे हेतू आपल्याकडे आहे. त्यामुळे हेतू कळतो, करता कळतो, कर्म समोर दिसतंच आहे आणि त्याचं पुढे काय होतं ते पण दिसतं आहे. तर त्यामुळं ते आपल्याला व्यवहारात अनुभवायला येतच असेल. हे कर्म केलं खरं, पण त्यातून पुढं काय झालं, ते पुढं काय झालं ते स्वास्थ्याचं झालं का, कल्याणाचं झालं का, हा खरा प्रश्न आहे. त्या कर्माचा ज्याला प्रश्न सोडवायचा आहे त्यांनी निदान हौसेच्या विभागावर लक्ष बारीक ठेवावं. इकडच्या प्रारब्धाच्या विभागावर फक्त तटस्थ राहावं. हे खरं कर्म सोडवण्याचे, कर्मातून सुटण्याचे दोन म्हणजे सुटायला लागण्याचे 2 मार्ग आहेत की हे जर प्रारब्धाचं असेल तर ते आपोआप चालत येतं. सहसा आपण काही कोणी कुत्रं वगैरे असं बोलून वगैरे आणत नाही. ते आपल्या मागं येतं असं होऊ शकतं किंवा दारात बसलेलं दिसू शकतं. तसं प्रारब्धाचं काम आहे. ते बरोबर त्या पद्धतीनं तिथं हजर होतं. तुम्ही ते काय टाळा, तुम्ही दुसऱ्या रस्त्याने या, ह्या रस्त्याने जावा, त्या रस्त्याने जावा, पुढच्या चौकात बरोबर ते तिथं हजर असतं. ते प्रारब्ध म्हणायचं. तर त्याच्या बाबतीत आता काय ते करावं आणि मोकळं करावं. समजा नाही केलं तर काय होणार आहे, तर काय नाही होणार, दुसऱ्या चौकात ते भेटणार परत. आज टाळला मनुष्य, ठीक आहे, उद्या तो भेटल्याशिवाय राहणार का, मग त्यापेक्षा आजच भेटलेलं बरं. समजा जायची वेळ आली तर देवाचं नाव घेत तरी जाईन, हे मोकळं झालो इथनं. त्या अर्थाने ती खरं टळत नाही, टाळवी नाही. आता राहिलं माझ्या हौसेचा विषय आहे, त्याला मात्र अंत नाही. तिथे करता दिसतो, त्याचा हेतू दिसतो. मग नंतर असं वाटतं आपण उगाच केलं. आता उगाच केलेलं आता काय करणार, उगाच केलेल्याचं काहीतरी केलं पाहिजे म्हणून निदान सच्चिदानंदार पणमस्तू एवढं तरी करावं म्हणून रोज सांगून ठेवले. सगळं असेल तर हे करणार पणमस्तू तरी म्हण. काय केलं ते केलं. माझ्या मनाने मला आता कोण मुद्दाम वाईट करायला गेला, ती माणसं नाही, त्यांचे गोष्टीच वेगळ्या आहेत सगळ्या. तर ती मुळातच वाईट करायला गेले, तिथे स्पष्टच आहे सरळ. पण इथे तर काही आपला हेतू काही असं काही वाईट करण्याचा नसतो, चांगलंच करण्याचा असतो. पण वाईट हे अनेकदा चांगल्याचा वेश घेऊन येतं तसं आहे. त्यामुळे आपल्याला जे बरोबर वाटतं ते अनेकदा चुकीच्या गोष्टी बरोबर वाटण्याच्या आपल्या बुद्धीच्या म्हणजे जी देहबुद्धी आहे तिच्या पडळ म्हणतात तसं, त्याच्यावरती सारा आल्यामुळं ते बरोबर आहे असं वाटतं. आता जोपर्यंत बरोबर आहे असं वाटतं तोपर्यंत सतत विवेक बुद्धी किंवा भक्तीतला मनुष्य त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणणार हे करायला पाहिजे, कारण का तर ते बरोबर आहे. हे बरोबर आहे म्हणल्यावर करायला पाहिजे हा अगदी साधा तर्क झाला. पण बरोबर आहे ते खरोखरच बरोबर आहे का, कुणी बरोबर ठरवलं, ठरवणारा कोण आहे, त्याची बुद्धी परिपक्व आहे का, त्याला कोणी आज्ञा केली आहे का, त्यानुसार तो करतो आहे का, तो शरणागत आहे का, तर हे सगळं शुद्धीबुद्धीचं काम आहे. आता ते जर असेल तर ते बरोबर ठरेल, मग ते करणंही बरोबर ठरेल. आणि करणं जर बरोबर ठरत असेल तर फक्त आता मुक्त होणं बाकी राहिलं त्यातून. कारण कर्म झालं परिणाम येणारच, काहीही कर्म असो. बरोबर कर्म केलं म्हणून काही परिणाम होत नाही असं थोडंसं आहे. समजा अगदी आपल्याला वाटलं की पारायणे बरोबर कर्म आहे, देवदर्शन बरोबर कर्म आहे. आता सरळ जाऊन देवदर्शन घेऊन परत येणारा माणूस हे विरळ असतात, हे मलाही मान्य आहे. पण तरीसुद्धा जे जाऊन येतात असे विरळे लोक आहेत समजा असे. बाकीचे जातात ते सगळं, बाकीचं सगळं तिथं व्यवस्थित आहे ना वगैरे सगळं बघून येतात. म्हणजे देवळाच्या आजूबाजूच्या गोष्टी इकडे तिकडे सगळं नळ पाणी अमकं तमकं ते सगळं. आता काय आपल्याला सुपरवायझर नेम नाही, पण तरीसुद्धा भक्त या नंतर आपला तो अधिकार आहे असं समजून का होईना, पण तिथे जाऊन सगळीकडे काय त्याचा काय संबंध नाही. त्यातून जे विरळ आहे ते फक्त देवाचं दर्शन घेतात,
जेवढा वेळ एकाग्र राहता येतं तेवढं राहतात आणि परत येतात. आता हे कर्म म्हटलं तर बरोबर आहे, कारण हे आतलंच आहे. पण ते करून थेट परत आलेले आणि तिथे देवाला, बाबा माझी बुद्धी शुद्ध ठेव आणि माझ्याबरोबर चल, कारण तुझ्यापर्यंत येता येईल अशी परिस्थिती आज आहे, उद्या असेल असं नाही. माझी बुद्धी आज आहे, उद्या असेल असं नाही. मला हे आज बरोबर वाटते, उद्या वाटेल असं नाही, कारण बुद्धीला भेद लागून बुद्धिभेद पटकन होतो. म्हणून महाराजांनी सांगितले, अश्रद्ध माणसं संगतीला ठेवू नयेत. इतकं स्पष्ट मुद्दाम सांगितलं आहे. कारण अश्रद्ध मनुष्य तो बाजूलाच असतो, म्हणजे त्याचा उद्धाराशी कशाशी काही संबंधच नसतो. पण त्याच्या संगतीत राहिल्यामुळे हळूहळू आपल्यालाही आपलं काही लढवताना आल्यानं, चांगल्या अर्थाने लढवणं, तर चांगल्या अर्थाने श्रद्धा आपली पटवून न देता आल्यामुळं तो हळूहळू हाही डळमळायला, जो श्रद्धा आहे तो सुद्धा डळमळतो. त्यामुळं अश्रद्ध माणसं संगतीला ठेवू नयेत, किंवा जिथे अशी अश्रद्धता कुठेतरी आपल्यापर्यंत येणार तर ते स्थान प्रेम नाही, त्याची टाकावी संगती जी आहे ना, ते श्रद्धेबद्दलही आहे. श्रद्धा नसेल तर आपण संगती टाळावी, कारण त्याच्या संगतीला आपण टिकू का नाही हे सांगता येत नाही. काय असतं, महाराजांनी म्हटले, बाबांनी सुद्धा हे सांगितले, आपल्याला कल्पना असेल की हे तो शेवटी काय होतं की मग देव आहे दाखवा वगैरे. देव दाखवा काय परीक्षा नळीतली गोष्ट आहे का, मामा म्हणायची. मामासाहेब म्हणायचे काय परीक्षा नळीत घालून तुम्हाला दाखवायची गोष्ट आहे कधी. तर त्याचा मार्ग वेगळा, तुमचा जसा परीक्षा नळीचा मार्ग आहे तसं ह्याच्यातही एक नळीचा मार्ग आहे, त्या मार्गाने बघा. आणि महाराज त्याला आपल्या केतकर महाराजांच्या ह्याच्यात ती श्रद्धेची नळी म्हणतात. ऐकू येतं आम्हाला कुठूनही, पण इथून जसं आज म्हणजे त्या काळात टेलिफोन नवीन होते त्यामुळे ह्या नळीतून तुम्हाला तिथे ऐकू जातं आहे, ते जसं तुम्हाला आज चमत्कारासारखं वाटतं आहे किंवा आपल्या कर्तृत्वाचं वाटतं आहे, तसं सत्पुरुषांना कुठेही बसलं तरी तिथून श्रद्धेच्या नळीनं ते ऐकू येत असतं. त्यामुळे ते तिथे काय बाहेर झालं, नायपले स्वरूपानंद म्हटलं तसं सकाळी हा प्रसंग घडला नसता, आता ते आत बसले, त्यांचा त्याच्याशी काही संबंध नाही, ते आपल्या ध्यानामध्ये मग्न आहेत. तरीसुद्धा एवढी निष्ठा असते तर सकाळी त्यांच्याशी भांडला नसता. हे त्यांनी संध्याकाळी आल्यावर कशाला सांगितलं, कारण त्यांना ते ऐकू येते. गरज असली तर सत्पुरुषांना सगळं ऐकू येतं, कळतं हे जे काय आहे ते, कारण ते तादात्म्य आहेत त्यामुळे ऐकू येतं. पूर्वीच्या काळीसुद्धा आजसुद्धा, आज तर फारच सोफिस्टिकेटेड आहे. पूर्वीच्या काळचं जरा तरी ज्यांनी टेलिफोनमध्ये वगैरे BSNL आता झालं, त्यावेळेच्या ह्याच्यात टेलिकॉममध्ये वगैरे ज्यांनी काम केलं असेल तर त्यांना माहिती असेल, टेलिफोन एक्सचेंजमध्ये बसलेला माणूस आपल्याला ते जोडून द्यायचं. ते बघितलं असेल तो बोर्ड वगैरे, ते हे टाकत असतात, सारखे ते पिन टाकत असतात. आता ते आपल्याला कॉल आलेला लावून देतात, त्यांना अजून 10 कॉल तिथे पेंडिंग असतात, ते त्यांचं आणि इकडे टायमर असतो तिकडे, त्यामुळे कळत असतं. तर पुरी 3 मिनटाला कॉल थांबायचा ना, त्यावेळेला ते 3 मिनटं होत आली की मध्येच याच्यावर विचारायचे फोनवर, 3 मिनटं होत आलीत एक्सटेंड करू का, जसं तो बंद करायचे. म्हणजे असे त्यावेळेला, म्हणजे ह्याचा अर्थ मला सांगा की त्याला ज्या वेळेला ऐकायचं होतं त्यावेळेला त्याला ऐकता आलं, आणि ज्या वेळेला ऐकायचं नव्हतं त्यावेळेला तो दुसऱ्या कामात होता, त्यावेळेला त्याचं एकमेकांचं संभाषण चाललं होतं. जो बोलणार आहे आणि जो ऐकणार आहे किंवा जो तो बोलणारे दोघे जण आहेत, त्यांच्यातल्या दोघांच्यातला जो संवाद आहे त्याला तो का कळत होता, त्याला तो कळायचा झाला तर कळू शकतो. पण 3 मिनटं झाली की जाणीव द्यायची आहे, एक्सटेंड केले तर 3 रुपये 6 रुपये होणार थोडक्यात, म्हणजे काय जे त्या काळात असेल ते, तो डबल होणार आहे चार्ज, हे त्याला कल्पना असावी. फार बोलत गेला तर पुढे चार्ज वाढत जायचे. तर त्यामुळे लगेच ते म्हणायचे 3 मिनटं होत आलीत की दोघांनाही हे ऐकू जात असे, आपण आठवलं असेल तर दोघांनाही ऐकू जात असेल की 3 मिनटं होत आलीत, आपण बोलता बोलता लक्षात नाही राहिलं, तर तसं होऊ नये त्याच्यासाठी त्याला जाणीव दिली. मग ते लगेच म्हणायचे, हां ठीक आहे मग आपण असं करू, पुन्हा उद्या भेटू. म्हणजे तेवढ्या मिनिमम चार्जमध्ये त्याचं काम व्हावं हे त्याचं झालं. पण ऐकणारा वेगळाच होता. त्यानं म्हटलं तर सगळा फोनही ऐकू शकला असता तो, त्याला समजा दुसरे कुठले जोडायचे नसले तर तो त्यावेळेला निवांत तुमचं संभाषण ऐकू शकेल, तुमचं अगदी काय गुज असेल, पण ते काय जे असेल ते काय भांडण प्रेम काय असेल ते त्याला सगळं कळते तिथं बसून, तिथे सगळं ऐकू येतं. आता तो त्यावेळेला जर ऐकू शकतो तो ह्या वेळा ऐकू शकत नाही का, फक्त त्याच्यासमोर इतर कामं असतात म्हणून तो ऐकत नाही. मी त्याला साध्या माणसाला साध्या एक्सचेंजमध्ये एवढं करता येतं, इथं वर काय चाललं आहे विश्वव्यवस्थेमध्ये, तिथं काही खेळायला अवघड आहे का. म्हणजे कर्म करता हे जे याच्याबद्दल चाललं आहे ते हौस आहे, तर ते कर्माची हौस आहे. अनेकांना टेलिफोन एक्सचेंज नसताना इथं बसून तिकडचं सगळीकडचं ऐकू येतं. त्यांना काय करायचं, हे एकदम सुपर हे म्हणजे एक्सचेंज की काय प्रश्नच नाही. म्हणजे त्यांनी मोठ्याने त्यांच्यात भांडणं झाली वाटतं, त्यांच्यात भांडणं काय, त्यांनी आपल्याला बोलावून मध्ये मध्यस्थ घेऊन दोघे मिळून भांडणं मतात तुमचं काय मत आहे वगैरे, काय आहे नाही ते काय जज नाही कोण हे नाही, पण तरीसुद्धा त्यांच्यात काहीतरी झालं वाटतं. आता समजा त्यांचे बोलता बोलता आवाज वाढले, चहा गरम असला जास्त चांगला किंवा 2 वेळा झाला असला, समजा असं काय झालं असलं, एखादं बोलत असेल मोठ्याने, पण ज्या अर्थी मोठ्या मोठ्याने आवाज येईल त्या अर्थी काय तर्कश असतं, न शिकता तर्क
पंडित आहेत म्हणून. तर ते त्या अर्थी काहीतरी, आणि काही कोणी खात्री केली नाही, ह्याला जाऊन सांग काहीतरी आहे बरं का, म्हणून काहीतरी आहे, समजा आहे. आपल्याला काय जमिनीतलं उकरून काढायचं आहे काय कारण आहे, आपला संबंध नाही, काय नाही, विषय नाही, काय नाही, पण तरीसुद्धा हे मनुष्य करतो. ह्याचं कारण त्याला कर्माचं स्वातंत्र्य कसं वापरावं हे कळत नाही. त्याला ऐकण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याला पाहण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याचं त्यांनी काय करावं. तर इथे जिथे शुद्ध काम आहे, मग असं जे म्हटलं, देवाला गेला आणि देवदर्शन घेऊन आला. तेव्हा दर्शन तर झालंच, पण घेऊन जो आला तो दर्शन घेऊन आला का, असं म्हणून घेऊन बरोबर आला का, आल्याबरोबर त्याला दत्तगुरू दिसत आहेत घरी आल्यावर सुद्धा, असं होतं का, तर ते कर्मशुद्ध झालं. म्हणजे त्यातसुद्धा पुन्हा हौसेच्या कर्मातसुद्धा आणि चांगल्या कर्मातसुद्धा ही शुद्धी आहे की देवदर्शनानंतर फक्त देऊळ आठवत नाही, वाट आठवत नाही, वाटेत कोण भेटले आठवत नाही, येतानाचं काही आठवत नाही, फक्त त्यांची मूर्ती समोर आठवते. म्हणून ते सद्गुरुमूर्ती जे म्हटलं आहे, जिने म्हणे सद्गुरुमूर्ती लीला अमृतीला गोप्रीती. आता अनेक वेळेला असं होतं ह्याच्यात लिलेमध्ये इथे करता आहे, लिलेमध्ये करता दिसत नाही, इथे करता दिसतो, हेतू आपला आहे, तिथला हेतू कळत नाही, हे कशासाठी काय हे हेतू कळत नाही, ते त्यामुळे ते लिहायचं आहे. कारण तिथे ह्या लीला ज्या चालू आहेत ते कशासाठी चालू आहेत हे कळत नाही, पण होताना नंतर 5 वर्षांनी वाटतं हे त्यावेळेला हे झालं म्हणून आज हे झालं. आता ते जर त्यावेळेला झालं नसतं, हे झालं नसतं. जो सद्गुरूंचा आहे त्याला त्याची कल्पना येते बरोबर, त्यांनी त्यावेळेला तसं का सांगितलं, तर ते जे सांगितलं त्याचा उपयोग आज झाला, हे महिन्यापूर्वी सांगितलं त्याचा उपयोग आज झाला. काय असं काळाच्या मागे बघितलं की लक्षात येतं, अरे हे आपलं कर्तृत्व नव्हे, आपण ठरवलेलं नव्हे, पण त्यांनी जे केलं त्यामध्ये आपलं काय कल्याण झालं आणि त्याच्यात पुढे त्यांचं कल्याण काय, आजचं उद्या पोट भरावं आणि रिकामा व्हावं असल्या कल्याणाची त्यांची कल्पना नाही. हे स्पष्ट सांगतो, जीवाचा उद्धार हे त्यांच्या दृष्टीनं कल्याण. तो आता त्याला या क्षणी त्याला वाटणारे कष्ट देऊन होणार, दुःख देऊन होणार, त्याला काय देवदुःखाला सामोरं जाऊन होणार का कशानं होणार, का त्याला सुखात ठेवून होणार, हे त्यांना माहीत आहे बरोबर. कारण आपली अंतस्थिती जितकी आपल्याला कळते असं वाटतं तितकी तर ती कळतच नाही, पण खरी अंतस्थिती त्यांना कळते. त्यामुळे जीव कुठं आहे आणि तो कुठे न्यायचा आणि त्याचं काय करायचं हे सगळं असणं ही सगळी लीला आहे. आणि त्या अर्थाने त्याचा करता नसला तरी त्याचा हेतू फक्त जीवाचं कल्याण एवढाच असतो. त्यामुळं आपल्याला काय होते, सकृतदर्शनी गोष्टीवर जाण्याची सवय असल्यामुळं आपल्याला समोर दिसते त्याचेच अनर्थ आपण करतो. त्याचं काय करायचं कारण नसतं खरं म्हणजे. जिथे आपला तर काही संबंधित तिथं नाहीच, पण जिथे आहे तिथेसुद्धा त्यांची नेमकी ह्याच्यामागे हेतू काय असेल. महाराज एखादा शब्द बोलले तर हेतू काय असेल हे ज्यांनी शोधलं ते लोक पुढे गेले. कारण त्यांना, आणि जर शंका आली तर त्यांनी हेतूची खात्री करून घेतली, हे हेतूत काय, हे हा कशासाठी आहे असं ज्यांनी विचारलं ते खरे जिज्ञासू आहेत भगवंताचे. कारण त्यांना हेतू कळला, त्यांची निष्ठा कायम आहे आणि ते आपलं काम करतात. तर त्यासाठी आपल्याला हे जे सद्गुरू लीलामृतामध्ये सांगितले तर त्यात आपल्या दृष्टीनं त्यांना काय पाहिजे, त्यांना मूळ विचार केला तर वासनाक्षय पाहिजे, जीवाचा उद्धार पाहिजे. म्हणजे काय, जीव निर्वासन झाला असं त्याला हवं आहे. ते होणार का, बरं तसा तो होत नाही. म्हणून जे मागे एकदा आपण पाहिलं ते परत एकदा सारखं पाहावं. जरी हे आपल्याला दिसत असलं तरी आपल्याला दिसणारी वस्तू कळते असं नाही, तिचा हेतू कळतो असं नाही. लीलेच्या बाबतीत सबन जगाचा व्यवहार आहे, त्याच्यामध्ये मी कुठेतरी, मी तो कणही ना पुरता असं महाराज म्हणावे, आपण काय म्हणावं मला का, मी तो कणसुद्धा नाही, मी मणभर वाटतो मला, आपण मणभर असला तरी जगाच्या दृष्टीनं कणभर पण नाही. तर ह्या सगळ्या ह्याच्यात तो कण शुद्ध होऊन तिथेपर्यंत पोचावा, या पलीकडे त्या लीलेचा काही हेतू नाही. तर ती त्या अर्थाने लीला चालू असते. आणि ती लीला हे अमृत वाटणं हे माणसाच्या आध्यात्मिक प्रगतीचं लक्षण आहे. ती लीला जोपर्यंत त्रासदायक वाटते, ती आपला पेशन्स पाहणारी वाटते वगैरे असं जे वाटतं, तर ते जे सगळं वाटतं तोपर्यंत आपल्याला त्याचं अमृत वाटलेलं नाही. अमृत आणि विष तसा विचार केला तर एकाच ठिकाणून निघालेल्या गोष्टी आहेत, पण तरीसुद्धा एक घात करते आणि उद्धार करते. तर तिचं प्रेम त्या अर्थाने ते जे अमृत आहे ते मला जेव्हा देव घडवतो त्या अमृतासमान वाटतं, तेव्हा मला काहीतरी देवाचे स्पर्श झाला, काहीतरी चैतन्याचा स्पर्श झाला असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा हे होईल, तोपर्यंत नुसतं येणं जाणं होईल. तर आता ह्यासाठी ते जे मार्ग दिले त्यात आपल्याला तेव्हाही समोर आहे गुरुबोधांजनाचा जो विषय आहे त्यामध्ये हे समोर होतं की जे देतील ते खावे, सांगतील ते ऐकावे. इतकं सोपा परमार्थ आहे. सदा सन्निध असावे
अनन्य रूप, ज्याची अनन्य रूप राहण्याची तयारी आहे त्यानंच सन्निध राहावं, नाही तर बुद्धिभेद होतो. तर त्यामुळं अनन्य रूप, आणि बुद्धिभेद होण्यापेक्षा सुद्धा पुरेसा त्याला त्याचा लाभ उठवता येत नाही, लाभ नाही घेता येत तो ह्यामुळं. तेव्हा संगती ते ऐकावे सदा सन्निध राहावे, असावे अनन्य रूप. रात्रंदिन सेवा करीत देहासक्ती सांडोरे, ह्याची आसक्ती सांडून त्याने सेवा करावी. गुरुसेवेचा महिमा वर्णू न शकेची ब्रह्मा, आड येती अणिमा गरिमा अष्टमहासिद्धी. वासना कामना कल्पना लोभ मोह लोकेशणा, चंचल मन कामेषणा वित्तेषणा आडवी. कुलहंता ज्ञानहंता. काय जप करताना महाराज म्हणले, जप करताना समोर कोणी पैसे आणून ठेवले तरी उघडून बसू नये, कामाला या म्हणलं तरी उठू नये. म्हणजे व्यवहार त्यांना माहिती आहे, व्यवहार सोडून करा असं म्हणत नाहीत, पण व्यवहार करताना सुद्धा अकारण काय म्हणताय म्हणून जो फोन होतो ना तसा सुरुवात असते बघा अनेक फोनची, की काय म्हणताय काय म्हणताय, म्हणजे म्हणण्यासारखं काही नाही आहे आणि त्यांच्याकडे पण सांगण्यासारखं काही नाही. नाहीतर तो अहो तुम्ही केव्हा येऊ शकता, ताबडतोब मला असंच होतं असा फोन आला असता. तसं का आपला पण गेला नाही त्यांचा पण आला नाही. काय म्हणताय म्हणजे आता काहीतरी म्हणलं पाहिजे, आता आपल्यालाही काही म्हणता येते त्यांना काही म्हणण्यासारखं नाही. आता तसं तर बोलण्यासारखं काय, झाडपेड हे त्या ट्यूबलाईट अमकं तमकं घेतल्या, वस्तू जुन्या झाल्या नव्या घेतल्या, अमकं केलं की बोलायला काय विषय खूप आहेत. तर तशा तऱ्हेनं जे सुरुवात होते ते, तर ते या अर्थाने म्हटलं आहे की वित्तेषणा आडवी, किंवा ती कशातून ती निर्माण होईल हे माणसाला सांगता येत नाही, आणि तिचा एकदा स्पर्श झाला की मनुष्य बाजूला जाईल. कुलाहंता ज्ञानहंता, साधका नाडीती क्षणला लागता. साधका नाडीती क्षणला लागता, इतक्या वेगाने माणसाला उचलून घेऊन जातील. इतकियासी म्हणजे इतुकियासी मारोनी लाथा गुरुपदी रमत असे. तेव्हा त्यांचं सांगणं जे आहे त्याच्याशी जो एकनिष्ठ आहे त्या अर्थाने गुरुपदी रमत असे. कारण पुन्हा मला कळते असं वाटलं की गुरुंना कळत नाही, हा सरळ आहे. आपण जर तर्कपंडितच आहोत तर मग आपण तर्कच आहे, त्यांना कळत नाही बहुतेक, असं जर शंका आलीच तर ह्याचा अर्थ सरळ आहे की त्यांना कमी कळते आणि आपल्याला जास्त कळते, सरळ आहे. मग आता ते जे कमी कळते त्याच्या सह्याने मी जर काही गोंधळ करायला गेलो तर त्याची कर्म माझ्यात फळं माझ्यात पदरात पडणार, गुरूंच्या पदरात नाही पडणार. त्याने जे सांगितले असेल फळ त्यांच्याकडं, आपलं त्याच्याशी काय म्हणजे बघतील काय करायचं. तर या अर्थाने अगदी पुढे आपल्याला अगदी सोपं सांगितलेलं आहे. वैखरी श्री रामनाम न पडावे कधी खंडण, कोठेही न फिरावे मन तेचे अधिष्ठान परिचे. वासनाक्षय साधन सार रामनाम दो अक्षर. गुरुबोधाचा संबंध काय तर वासनाक्षय त्याचा तिथपर्यंत नेऊन ठेवेल. अमुक हवं असं नाही, त्यातल्या त्यात तमोगुणी नको, त्यातल्या त्यात रजोगुणी नको, त्यातल्या त्यात सत्वगुणी हवं, पण ते सुद्धा तुम्ही ठेवलं तर हवं, नाही तर नको. कट्टोसुद्धा पुन्हा त्यांचा अधिकार आहे, कारण सत्कर्मात अडकलेले नाहीत अशी किती, तसं कुणी आहे का मला. सत्कर्मात गेला आणि अडकला नाही, सत्कर्मात सुद्धा अडकणार परत. तो कुठल्या तरी मार्गाने अडेल, लोकेशनीने अडेल, कशाने अडेल, काय कशाने अडेल, पण तो सत्कर्मात सुद्धा अडेल. म्हणून त्यांचं वासनाक्षय साधनसार राम राम दो अक्षर, गुरुमुखी ओळख सत्वर कृपे करून घ्यावी. तेव्हा रामराम म्हणलं म्हणजे ओळख होतेच असं नाही. मला सांगा, मनुष्य भेटला म्हणजे रामराम म्हणायची पद्धत आहे आणि निरोपालाही रामरामच म्हणायची पद्धत आहे. तेव्हा हे जर असेल तर सुरुवातीला आपल्याला रामराम म्हणूनच पाठवलेलं आहे. तो जाताना रामराम म्हणून जाईल का हा प्रश्न आहे. ते निरोपाला ज्याला रामराम जमला आहे त्याला मधलं सगळं जीवन जमलं आहे. ती ओळख घ्यावी हे जे म्हटलेलं आहे, तर त्या वेळेला मला कर्म वाटायला आलं, मला काय मनाविरुद्ध आलं, मनाप्रमाणात ते मन जाळूनही स्वस्थ बसाव्यात असं स्पष्ट सांगितलं आहे. आता हे तर अवघड आहे एकदम, पण निदानमध्ये त्याला आड तरी येऊ देऊ नये. चांगलं काम आहे, काय समजा पारायण आहे, काय समजा दर्शन आहे, काय जे आहे श्रवण आहे ते सगळं असलं तरीसुद्धा त्यातसुद्धा पुन्हा त्यांचं काय म्हणणं आहे त्यानुसार करतो. राम राम दो अक्षर वाटेत निदान त्या बुद्धीला आड येऊ देऊ नये, किंवा म्हणजे आजच्या भाषेत म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स आहेत तर ती बाजूला करणारी आहेत ती होऊ देऊ नयेत. आपण बरोबर योग्य मुक्कामी जाऊन पोचणार. निरोपालासुद्धा रामराम म्हणायची ज्याच्या ठिकाणी मनाची तयारी आली त्याची काय तयारी झाली असेल. आणि अशी माणसं नाहीत असं नाहीत, सामान्य माणसं आहेत की ज्या अर्थाने सामान्य म्हणतात लोक त्याला. मी काय सामान्य म्हणत नाही, पण लोकांना कसं आहे की मोठे संत पुरुष महात्मे अमकं तमकं त्यांचं ते काम आहे, आपलं ते काम नव्हे असं काही नाही.
तेही श्वासोच्छ्वासाच्या पद्धतीनं आले, ज्यानं संत आम्हापरी देही आले, पुढे पाहता देवाचे झाले. हा जो आहे हे काय आहे, तर ते तसं देहात येऊन साधण्यासारखी गोष्ट आहे. पण ह्याच्यावर आपलीच जर याची खात्री नसेल तर ते कसं होणार. मग आता काय झालं असेल ते झालं असेल, सोडून द्यावं. आत्ता आजपासून हे करीन असं ठरवावं. मग राम राम 2 अक्षरं, ती ओळख घ्यावी म्हणजे काय आहे ते आता पुढच्या वेळेला बघूया. तर गुरुबोधांजन घेतली या किंवा हा न संपणारी लीलामृत आहे. महाराज गेले, त्याच्यानंतर हे आता 18 साली त्यांनी लिहिलं, 21 साली प्रसिद्ध झालं. पहिला भाग झाला, दुसरा भाग झाला, हे सगळं झालं. आता त्यावेळेला लीलामृत झालं का, तर नाही. त्यांनी ज्या करून ठेवलेल्या लीला होत्या त्या अमृता समान आहेत हे वाटलं, म्हणून त्या पुढे आज 100 वर्षात होणार. त्यांनी केल्या त्यावेळेला ज्यांना अमृतासम वाटल्या ते उतरून गेले, आणि ज्यांना त्यानंतर वाटल्या ते निदान एखादी गाडी चुकली तर मागल्या गाडीनंसुद्धा जाता येतात, तसंही मागल्या गाडीनं जायचं आहे. आणि आता तेही नाही जमलं किंवा अमृतासमान नाही वाटलं तर आता वेटिंग रूममध्ये बसायचं. वेटिंग रूममध्ये दुसरं काय नाही. नाहीतरी जीव वेटिंग रूममध्ये जाय बसलेला की किती जन्म झाले कोण, आता तरी गाडी मिळावी अशी अपेक्षा झाली आहे. त्याचं हे काम आहे, त्यांनी करावं आणि आपल्याला ते करायची बुद्धी हो, यापेक्षा आता काय मागायचं. देव न दिसे असुनी डोळा, देव न दिसे असुनी डोळा, लागे अंजन वेळो वेळा, लागे अंजन वेळो वेळा, लागे अंजन वेळो वेळा, लागे अंजन वेळो वेळा. देव न दिसे असुनी डोळा, लागे अंजन वेळो वेळा, लागे अंजन वेळो वेळा, लागे अंजन वेळो वेळा. तुळसी माळ देही धरिली, तुळसी माळ देही धरिली, देह बुद्धी नाही गेली, देह बुद्धी नाही गेली. तुळसी माळ देही धरिली, देह बुद्धी नाही गेली, देह बुद्धी नाही गेली, देह बुद्धी नाही गेली. उदंड सद्भक्तीचे श्रवण, उदंड सद्भक्तीचे श्रवण, उदंड सद्भक्तीचे श्रवण. हो कृपा राहण्या भान, हो कृपा राहण्या भान, हो कृपा राहण्या भान, हो कृपा राहण्या भान. उदंड सद्भक्तीचे श्रवण, हो कृपा राहण्या भान, हो कृपा राहण्या भान, हो कृपा राहण्या भान. दीन म्हणे झाले गेले, दीन म्हणे झाले गेले, कृपे सार्थक हो उरले, कृपे सार्थक हो उरले. दीन म्हणे झाले गेले, कृपे सार्थक हो उरले, 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 कृपे सार्थक हो उरले.